फ्रेंड्स, आज मी बनवते बर्गर, व्हेज बर्गर। तर ही मी भाजी बनवलेली आहे बटाट्याची, अशी पॅटीस केलेत आणि पाव असे करून घेतलेत, रोस्ट करून घेतले थोडे। हे बर्गरचे पाव आहेत। आणि साहित्यामध्ये मी घेतले ते बघा, हे असे पाव घेतले, मधुराने कापले तर थोडेसे वाकडे तिकडे केले। भाजी केलेली अशी पॅटीस केलेली, काकडी, कांदा, चटणी, सॉस, मेयोनीज आणि हा पेरी पेरी मसाला आहे, चिली फ्लेक्स आहे, ऑरिगॅनो आहे आणि हे चीजचे स्लाइस। आता मी पिझ्झा आहे, हे बर्गर बनवते मी आता। सुरुवातीला आपण ह्याला चटण्या लावून घेऊया। आता मी याच्यामध्ये बघा सॉस टाकला आहे, मेयोनीज टाकलं आहे, हिरवी चटणी टाकली आहे पुदिन्याची आणि थोडीशी शेजवान चटणी टाकते। त्या व्यवस्थित हे करूया आपण। आपला बर्गर म्हणजे बाकीचे पण बर्गर बी तयार करून घेतलेले। आता हे आपण टोमॅटो केचपसोबत हे खायचे। आता बघा बाहेर घ्यायला गेलं तर आपल्याला 90 ते 80 रुपयाला मिळतं साध्यातलं बर्गर। बर्गर किंगचं तर 100च्या वरती आणि घरामध्ये मी जवळपास मला एका बर्गरला 70 रुपये पडले असते, 70-75 रुपये। हे टीव्हीला घेऊन आम्ही गार्डनला गेलो होतो। बघा ती गार्डनमध्ये खेळते छान। वॉकिंग करायला खूप मोठी जागा आहे, भरपूर सारी झाडं आहेत, फुलांच्या बागा आहेत, छोटंसं सेक्शन तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी दिलेलं आहे आणि खूप लोक येतात तिथे। संडे सॅटर्डेला तर भरपूर गर्दी असते। तलाव आणि पूर्वीला आम्ही ड्रेस आणला होता, तो थोडासा इस्त्री करायचा ना, इकडे बघू पूर्वी तो माझ्या बहिणीच्या मुलीने वापरलेला ड्रेस आहे, तर तिने पाठवला होता। तर तो ड्रेस घालून तिचं थोडं फोटो सेशन केलं आम्ही। इकडे बघा, वरती बघा, वरती बघ। तिला पण मज्जा होती तिथे गाण्याला। असं कर, असं कर तिथे गाणे छान। राहू दे, काढू नको, इकडे बघ,